राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आपल्या बेदळ कट्ट्यामध्ये. आता मी आणि शुभम या ठिकाणी आज आलो बघा कुठं खरोसा रेणुका मातेचं दर्शनाला. तर या ठिकाणी आहे रेणुका मातेचं दर्शन ते घेऊन मस्तपैकी आता इथं बसला. इथून जाणार आता बाहेर. अशा पद्धतीनं या ठिकाणी सरायला माहीतच असेल, सुंदर असं रेणुका माताचं मंदिर खरोसा इथे डोंगरावर राहायचे आहे. आणि अतिशय आनंदामध्ये आजचा दिवस आमचा गेला आहे, कारण सुंदर असं खरोसा मातेच्या लेणीवर आम्ही आला. लेण्यातून भरपूर काय खरोसा मातेवर बघण्यासारखं आहे. डोंगरावर तुम्ही खाली शिवार पाहू शकता. अतिशय जबरदस्त वरी डोंगरावर आई रेणुका माता बसलेली आहे. अतिशय छान वातावरण. सर्वजण या ठिकाणी आजूबाजू पंचक्रोशीतील लोकांना तर माहीतच आहे, परंतु सर्वांना सांगण्याचं काम मी करतोय. अशा पद्धतीने कोणीतरी गाडी नवीन घेतली वाटतं आणली बाहेर, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा बघा, नंतर नवीन गाडी आणली अशा पद्धतीनं. तर असं कोण गाड्या तीन घेऊन आलेली आईला येतात त्या ठिकाणी पेढे तीन ठेवायला. अगोदर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ओपन होतं. पूर्व फोटोशूट लई करायला, कोणाला काही धोका तीन होऊ नये याच्यासाठी या ठिकाणी ट्रस्टनं पूर्णपणे असा गेट ओढून घेतलेला आहे. झाडाच्या एकदम समोरच्या साईडला पोराला माहीत आहे फोटो काढणाऱ्या. या पद्धतीनं आता गेट वरल्या तुम्हाला फोटो काढता येणार नाही अजिबात. त्याच्यामुळे सर्वांनी फोटो काढण्याच्या हेतून जर इकडे येत असेल तर येऊ नका, पाया पडण्याच्या हेतून या. फोटो काढायचा तर तिकडे लेण्यामध्ये काढा. अशा पद्धतीने मित्रांनो आपला छोटासा ब्लॉक मी शिवम शिंदे दोघं मित्र या ठिकाणी आलो आणि छान असं दर्शन झालं. चला सर्वांना राम राम.